हरी राम कृष्ण हरे पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी सुकृताची जोडी बहुत 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 सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा सर्व सुखाचे सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे बाप
राम कृष्ण हरी हरी जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय राम राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी तुझविन देवा तुझविन देवा कोणा म्हणे माझी तुहा कोणा म्हणे माझी तुहा तरी हे हो का शतखंड तरी हे हो का शतखंड पडो झडो नियाराट पडो झडो नियाराट पडो काही इच्छेसाठी काही इच्छेसाठी करील वळवळ करंटी करील वळवळ करंटी तुका म्हणे कर तुका म्हणे कर कटी तयाचा विसर कटी तयाचा विसर तरी हे हो का शतखंड तरी हे हो का शतखंड पडो झडो नियाराट पडो झडो नियाराट जय विठोबा रखुमा जय विठोबा रखुमा तुझ विना देवा तुझ
वीण देवा हा तुझ वीण देवा तुझ वीण देवा देवा म्हणे माझी जिव्हा बोला म्हणे माझी जिव्हा जिव्हा तरी हो काशाच्या खंडा तरी हो काशाच्या तरी हो काशाचा खंड तरी हो काशाचा खंड तरी हो काशाचा खंड तरी हो काशाचा म्हणे माझी जेव्हा कोणा म्हणे माझी जेव्हा कोणा म्हणे माझी जेव्हा तरी हो सकंद 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 झडो नियारा पडो झडो नियारा पडो झडो नियारा झडो निया पडो झडो निया पडो झडो निया पडो झडो पडो
तुझविना देवा कोणा म्हणे माझी जिव्हा तरी हे हो का शतखंड पडो झडोनिया रांड काही इच्छेसाठी करील वळवळ करंटी तरी हे हो का शतखंड पडो झडोनिया रांड तुका म्हणे कर कटी तयाचा विसर तरी हे हो का शतखंड पडो झडो नियारांड पंढरीच्या देवराया पंढरीच्या देवराया पंढरीच्या देवराया पंढरीच्या देवराया दंडवत जय माया दंडवत देवाया पंढरीच्या देवराया दंडवत तुझिये पाया शरण शरण जी हनुमंता तुम्हालो रामदूता काय भक्तीची वाटा मजदा व्हाव्या सुभटा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाची ओम नमो सद्गुरु निर्गुणा पार नाही तव गुणा बैसोनी माझी रसना हरिगुण वर्णावे मस्तक हे पायावरी तुझ विना देवा कोणा म्हणे माझी जिव्हा तुझ विना देवा कोणा म्हणे माझी जिव्हा तरी हे हो का शतखंड पडो झडोनिया रांड उपस्थित प्रभुप्रिय सज्जन तथा माझ्या आया बहिणी तुम्हा सर्व आभार वृद्ध मायबापांच्या चरणसेवेचा जो योग या ठिकाणी आहे तो किमनिमित्तानं आहे तुम्हा सर्व मायबापांना विधित आहे अखिल कोट ब्रह्मांड नायक पांडुरंगाच्या कृपेनं हनुमंतरायाच्या कृपेनं संत महात्म्यांच्या आशीर्वादानं पूजनीय श्री गुरुवर्य पांडुरंगजी बाबा घुले यांच्या आशीर्वादानं आदरणीय परमस्नेही माझे ज्येष्ठ गुरुबंधू सुभाष बाबा उबाळे यांच्या मार्गदर्शनाने आणि तुम्हा सर्व सज्जन भाविक भक्तांच्या सहकार्यानं संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबाराय सेवा मंडळ नेहरूळ सर्वांच्या वतीनं या पवित्र पावन भूमीमध्ये तुम्ही मायबाप या ठिकाणी हा दिव्य सोहळा घडवून आणत आहात। त्यामध्ये आज 5व्या दिवसाची सेवा माझ्यासारख्या पामराकडे आली। लय वेळ न घेता लगे अभंगाकडे जातो। या अभंगाच्या माध्यमातून तुकोबाराय देवाशी बोलतात, देवाला सांगतात, विठोबा तुझ्या नामाच्या दृष्टीनं माझी जीभ
कर्म व्यभिचार भोग व्यभिचार रहित आहे हे पटवून देतात आणि व्यंजनावृत्तीनं जगताला उपदेश करतात असा आजचा अभंग आहे. आता प्रश्न भरपूर आहे. उपदेश कुणी कराव, कुणाला कराव, कसा कराव, कशा करता कराव, उपदेश म्हणजे काय? उपदेश 3 प्रकारचे: प्रभू संमित उपदेश, सुहृद संमित उपदेश, कांता संमित उपदेश. उपदेश कोण करते? उपदेश गुरु करतात, साधू करतात, मायबाप करतात. पहिला प्रश्न तुकोबाराय आपले कोण? जगद्गुरु तुका अवतार नाम याचा, संप्रदाय सकळांचा येथून या. तुकोबाराय हे जगाचे गुरु आहेत म्हणून उपदेश करतात. तुकोबाराय साधू आहे. साधू म्हणजे फेटा बांधून सुंदर कीर्तन करते म्हणजे साधू, बरोबर? साधू कीर्तन करते म्हणजे नाही. पांढरे कपडे घातले म्हणजे साधू नाही. भगवे कपडे घातले म्हणजे साधू नाही. साधू पांढऱ्या कपड्यानं, साधू भगव्या कपड्यानं नसतो. लय मोठ्या माळी गळ्यामध्ये म्हणजे साधू हे नाही, हे बाह्यरंग आहे. साधू दाढीनं नाही, साधू माळीनं नाही, साधू मोठ्या गाडीनं नाही. साधू कुणाला म्हणाव? आई मुक्ताईनं साधूची व्याख्या केली. संत तोची जाना जगी, दया क्षमा बोलल्या. मुक्ताईनं उत्तर दिलं. संत तोची जाना जगी, दया क्षमा ज्याचे अंगी. कोण आहे साधू? ज्याच्या अंगी दया, ज्याच्या अंगी क्षमा त्याला साधू म्हणतात. राग द्वेष रहितत्वम उदासत्वम. तो कधी कोणाचं वैर करत नाही त्याला साधू म्हणतात. आपल्या सगळ्या साधूचं चरित्र पहा. निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई, एकनाथ, नामदेव, तुकाराम, सावता माळी, गोरा कुंभार, चोखा मेळा, बंका महार, संताजी महाराज, सेना महाराज, रोहिदास महाराज, जनाबाई, बहिणाबाई, सखूबाई, मीराबाई, सगळ्या साधूचं चरित्र पहा. कधी कोणाचं वैर नाही. ज्ञानोबा रायांच्या झोडीत शेण कालवलं तरी वैर नाही. 7 वर्षाच्या मुक्ताबाई, तिन्ही देवाची आई, त्या आईले गल्लीत मारलं तरी वैर नाही. नाथाच्या अंगावर मुसलमानानं थुकाव तरी वैर नाही. जगद्गुरु तुकोबारायांना चालू कीर्तनात मारलं, वैर तर नाहीच, पण ज्यानं मारलं त्याच्या घरी जाऊन त्याचे हात दाबून दिले. वा साधू. तुकोबाराय साधू आहे, तुकोबाराय गुरु आहे म्हणून उपदेश करतात. तिसरा वर्ग आहे उपदेश करणारा मायबाप. आई लेकराला उपदेश करते, वडील करतात. मग तुकोबाराय आपले मायबाप आहेत का? हो. तुम्ही संत माय बाप कृपावंत किंवा साधू संत मायबाप जे का दयेचे सागर. संत मायबाप आहेत म्हणून जगाला उपदेश करतात. एक बारीक गोष्ट सांगतो, अर्थवाद पटलं तर घे जा, नाही तर सोडून दे जा. संत मायबाप आहे अशी पुष्कळ प्रमाण आहेत बाबाजी, पण मी जरा वेगळं सांगतो. संत माय आहे आणि देव बाप आहे. असं कसं महाराज? साधूच्या प्रेमात आणि देवाच्या प्रेमात फरक आहे. आईच्या प्रेमात, बापाच्या प्रेमात फरक आहे. नाही वाटत? तुम्ही संन्याशी आहे का सगळे? तर खरं बोललोय, शांत मी सांगून राहिलो फरक आहे ते बरं. अनुभव आहे ना तुम्हाला. आपण संसारातले लोक आहो, तुम्ही डोंगरातले साधू नाही, मी नाही. आई एवढं प्रेम आपण करू शकतो म्हणा? हो. कोणी? मी तुम्हाला उदाहरण देतो. मग नाही करू शकत.
तसं देवाच्या प्रेमात आणि साधूच्या प्रेमात फरक आहे बाबाजी. साधूचं प्रेम वेगळं आणि देवाचं वेगळं, आईचं वेगळं बापाचं वेगळं. उदाहरण देतो, एखादं घाण लेकरू आलं बाबा, शंभळानं भरलेलं लेकरू आलं, विनोद महाराजांच्या मांडीवर बसलं. 2 मिनिट दृष्टांत आपल्यात चालते, यांना म्हणता येत नाही, आपण गुरुबंधू आहोत. विनोद मांडीवर घाण लेकरू येऊन बसलं. आम्ही त्यांना एक प्रश्न विचारतो, सुभाष बाबा आणि मी, खरं बोल जा महाराज, किती मुके घेसाल तुम्ही? उदाहरण म्हणजे दृष्टांत आहे, तुम्हाला याचं उत्तर भेटलं. महाराज जरी बोलले नसले तरी उत्तर भेट. शंभळा लेकरू जर बापाच्या मांडीवर आलं, बहिणी हो, आम्ही जवळ नाही घेत, आम्ही लगेच बरोबर आहे ना? हा, तेच लेकरू तेच तुमच्यात आलं तर 1000ची साडी असो की 10,000ची असो, पदर काढते, त्याचा शंभूळ पुसते आणि पटापट मुके घेऊन मांडीवर झोपवते, तिला आई म्हणतात. पंढरीच्या विठोबाच्या प्रेमात आणि साधू संतांच्या प्रेमात फरक आहे. देव जवळ करते, शंभळ्याले नाही. भक्ता राखे पाया पाशे दुर्जनाशी. ज्याच्या जवळ शंभूळ आहे त्याला जवळ नाही करत. तू म्हणाल बा देव तर शंभळीच्या ताटात जेवला, मधुमंगलाच्या तोंडातला ताक पेला देव, मग असं कसं बोलता महाराज तुम्ही? यावर तुम्हाला उत्तर थोडक्यात देतो. असे शंभळे देवाला चालतात, पण ज्याचे इथं शंभूळ आहे तो चालत नाही. तुमच्या आलं लक्षात? मल विक्षेप्रही तत्वई सती साधन चतुष्टय संपन्नत्वई सती सो स्वरूपात ज्ञानत्वम अधिकारी. ज्याच्या जवळचा मल नावाचा शंभूळ गेला, पाप करण्याची इच्छा. ज्याच्या जवळचा विक्षेप नावाचा शंभूळ गेला, चित्ताची चंचलता. ज्याच्या जवळचा आवरण नावाचा शंभूळ गेला, अहंकार, आम्ही आहे म्हणून सत्ता होती. एकच व्यक्ती भेटला आणि त्यांनी सांगितलं बाबा आमचा नियम आहे, विठोबाचं नाव सोडून दुसऱ्याचं नावच घेऊ नका. आनंद वाटला, आनंद वाटला. काही गरज नाही नावाची, त्याच्याजवळ नाव लिहिलात आपली. ऐका, खूप आनंद वाटला. आणि नावासाठी केल्या जाते त्याला परमार्थ म्हणत नाही. नावासाठी राजकारण असते. आपला हा परमार्थ आहे, शुद्ध भावनेनं परमार्थ करा. आपल्याला 2 हात आहेत, त्या देवाले 1000 हात आहेत, तो परत केल्याशिवाय राहत नाही. लक्ष देऊ, पटकन सांगतो. ज्याच्याजवळ 200 रुपये शंभूळ नाही, आमचा देव त्याला जवळ करते. जो संत पदाला प्राप्त झाला, देव त्याला जवळ करते. हे देवाचं प्रेम. साधूचं तसं नाही. खटनट यावे, शुद्ध होऊन जावे, दौंडी पिटी पिटवी भावे, चोखा मेळा. देवाचं प्रेम. देवाला, साधूला कोणी चालते म्हणून संत माय. तुकोबारा आई आहे, तुकोबारा गुरु आहे, तुकोबारा साधू आहेत म्हणून उपदेश करतात. आता प्रश्न दुसरा, उपदेश कुणाला करा? 2 घागरी पालथ्या मारल्या. एका घागरीवर 7ची मोटर लावली, एका घागरीवर 5ची मोटर लावली. कोणतीनं भरील बाळा? तू सांग. तूच सांग. कोणतीनं भरील? थांबा सगळे गप्प बसा. सांग रे बाळा. 7च्या मोटरीनं भरील की 5च्या? 7च्या. तू सांग रे बा. 7च्या. तू रे? दोन्ही घागरी पालथ्या, एकावर 7ची मोटर दुसऱ्यावर 5ची. 7च्या. तू सांग रे.
हुशारातले दोन्ही यानं भरील म्हणते. तुमच्या चौघाईची मोटरी लावल्या तरी भरत नाही. राग येते ना हो. मी 2-2 वेळा सांगून राहिलो दोन्ही घागरी पालथ्या आहेत, पालथ्या. तसं लक्ष देऊन ऐका. जगामध्ये अनेक घागरी पालथ्या आहेत, अनेक, की त्या घागरीवर पाणी ओतून फायदा नसते. आलं लक्षात? डबल सांगतो. झाडावर माकड बसलं, माकड पावसानं भिजलं. मग त्या झाडावर एका घरट्यामध्ये एक चिमणी बसलेली. ती चिमणी त्या माकडाशी बोलली, माकडा. कोण बोलून राहिलं? बोलत जा. कोण बोलते? चिमणी. कोणाशी? माकडाशी. माकडा उन्हाळाभर फिरला. मग ते माकड त्या चिमणीला म्हणते, मी तुला भाड्यानं रूम मागतो काय? पावसात कोण भिजून राहिलं? तुला काय करा लागते? असं म्हटल्यावर ते चिमणी त्या माकडाला म्हणे, मर. मर म्हटल्यावर राग येते ना बाबा. राग आला आणि रागानं त्या माकडानं चिमणीचं घरट मोडलं. तुम्ही आम्ही सारखे चला जाऊ द्वारके. तुम्ही उत्तर द्या बहिणी हो. चिमणीचं घरट का मोडलं? कारण तिनं उपदेश कुणाला केला? तुमच्या लक्षात आलं? चिमणीचं घरट मोडण्याचं कारण उपदेश कुणाला केला? समजलं तुम्हाला? चुकू नये चिमणीनं उपदेश करू नये. क्रोधी अविश्वासी त्याशी बोध कैसा. व्यर्था फुली वाचा शिरू नये, व्यर्था फुली वाचा शिरू नये, फुली वाचा शिरू नये, व्यर्था 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 फुली वाचा शिरू नये. टाळी वाजवा. बरोबर वेळेवर प्रमाण दिला आमच्या गोपाल बाबांना. क्रोधी अविश्वासी त्याशी बोध कैसा, व्यर्था पुली वाचा शिनू नये, मूर्खाला सांगू नये. हे नाथराय बोलले. आता प्रश्न तिसरा, उपदेश म्हणजे काय? मग अभंगाकडे जाऊ. हितकथनम उपदेशम, हिताचं सांगणं याला उपदेश म्हणतात. संत हे कधी अनहिताचं बोलत नाही. 18 वर्ष झाले सप्ताह चालू आहे तुमच्या इथं. तुम्ही सेवा करून राहिले. कधी कोण्या महाराजांना अभंग म्हटला काय? सकाळी उठोनी शेताचे रस्ते धरा, शेजारी लोकांचे तुम्ही बांध कोरा. आमचे साधू संत उठले की ते तुम्हाला उठवतात. उठा जागे व्हारे, उठा साधू संत उठा जागे भारे आता, स्वर्गरामरे आला, भावे जरई देवा, दुसरे व्यथाया वाचा. आता जागा रे भाई नो जागा, बोला जागा रे भाई नो जागा. दूर निकल्या, दूर निकल्या, दूर निकल्या दोन्ही भावा. आता जागा रे भाई नो जागा, भाई नो जागा. उठा. आता जागा रे भाई नो जागा. अज्ञानाच्या झोपेतून जागे व्हा. उठा, देवाचं भजन करा. उठा उठा जागा पाठी भयाले, पंढरी वाचुनी तुझा, राम राम स्मरा. हरी हरी तुम्ही हरिमुखे म्हणा, हरिमुखे पुण्याची गणना कर जोडून विनवितो तुम्हारे. तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा.
करू संसार श्रमा, नका गुंतू विषय कामा. तुम्ही आठवा मधुसूदना, तुम्ही वासुदेव. करा रे बापानो. भाषा बदलली, याच्या पुढे गेली की अधिक बदलतात. किती सांगू तरी न ऐकती. म्हणा ना, भटकीचे पुढे शिंदडीचे. काय माय गेली होती हरी नाही मुखाशी. घाण शिव्या दिल्या साधून, एवढ्या घाण शिव्या की या शिव्याले त्याचा अर्थ सांगायची लाज वाटून राहिली. भक्ती विण पशु कशाशी वाढला भक्तवे, कैसा नाहे भक्तवे मिलेला कैसा नाहे. भक्ती विण पशु कशाशी वाढला भक्तवे मिलेला कैसा नाहे. भक्तवे मिलेला कैसा नाहे, कैसा नाहे, कैसा नाहे. भक्तीविना पशु, माणूस नाही म्हटलं, नर नाही म्हटलं. भक्तीविना पशु कशाशी वाढला, पण भक्तीविना गेला. घाण घाण शिव्या दिल्या. घाण बटकीचे, शिंदडीचे, चुंबडीचे, लटकीचे. याचा अर्थ आम्हाला माहित आहे. साधू संतांनी घाण शिव्या दिल्या. का दिल्या शिव्या? आता तुम्ही शहरातल्या बहिणी आहे, आमच्या खेड्यात पाहतो. लेकरू जर चुकलं, या लेकरांना आज ऐकलं नाही की आमच्याकडच्या बाया शिवी देतात लेकरांनी. तुम्ही नसाल देत. आमची हे बहीण म्हणते देतो म्हणते. हा, राग अनावर झाला की आई शिवी देते. देते आई, बरोबर आहे. एक दिवस माय बायको मा देखत मा पुराली म्हणजे गाढवाची. राग अनावर झाला आणि आईले परमिशन आहे बहिणी हो. हा, फक्त यायच्याहून देऊ नका, लय खराब वाटते. हा, आईनं लेकराले फक्त शिवी नाही बहिणी हो, मारायचं. माझे गुरु सांगत, श्री गुरु भक्ती बाबा म्हणत, जे आई लेकराले मारत नाही ती आई नाही, वैरी आहे त्याची. कुंभार दादानं मडक्याशी मैत्री केली, मडक्याला जर मारलं नाही, मडक्याला आकार भेटीन. मग लेकरू हे मळक आहे आणि तुम्ही कुंभार आहे. तुम्हाला वाटेल तसा आकार मुला मुलीले देता येते, फक्त तुम्ही तशा असल्या पाहिजे बुद्धिवान. छत्रपती शिवाजी महाराज घडले, याला कारण मासाहेब जिजाऊ होत्या म्हणून घडले. चांगलं पीक येण्यासाठी जमीन चांगली लागते. भूमीची हे मार्दव सांगे कोमाची लवलव. जमीन चांगली असली तर पीक चांगलं असते. आईनं जसं शिकवलं तसं लेकरू शिकते. छत्रपती शिवाजी महाराज चुकलेच नसतील असं वाटते काय? चुकी होते. महाराज उशिरा घरी आले. तुमचं लेकरू जर उशिरा घरी आलं, तुम्ही झोपता ना 31 डिसेंबरला? बऱ्याच माया झोपतात, पण मासाहेब झोपल्या नाही. झोपल्या नाही, दारामध्ये चक्रा मारायच्या. महाराज जे आले दारात उभ्या राहिल्या. कुठे गेले ते राजे? छत्रपती शिवाजी महाराजांनी खाली मान घातली, उत्तर दिलं, मासाहेब नाचगाणं पाहायला गेलो. शब्द ऐकता बरोबर फटकन कानाखाली मारली. आई बहिणी नाचवण्यासाठी पैदा नाही केलं, बहिणीच्या रक्षणासाठी तुम्ही आहे राजे. आईचं मारणं हे लेकरासाठी प्रसाद आहे. सनकर हल्ल्या मायनं माराव लेकराला, पण ऐका, लेकरू 12 वर्षाचं होईपर्यंतच मारावं. 12 नंतर मारणं चालत नाही. आणि 5 वर्षाच्या आतल्या लेकराले मारू नये. 5 वर्षाच्या आतलं लेकरू जर असलं, त्याला समजून सांगावं, गोड बोला, रडू नका देऊ. ते जर रडलं तर तुमचे पित्र तुमच्यावर कोपतात, तुमच्या घरात औदासीन्य येते. म्हणून 5 वर्षाच्या आतलं लेकरू रडलं नाही पाहिजे असे प्रयत्न करा मावल्यावर. पण 5चं झालं रे, एका रट्ट्यामध्ये हिवाळ्यात पावसाळा आला पाहिजे. त्याले माय म्हणतात सनकन हा नाव. तुम्हाला वाटते का मी सांगल्यावर हे ऐकतील? तुमचं ऐकतात ना? मी माफी मागून बोलतो सर्वाईले, खरं बोलतो. 100 पैकी 90% लेकरं बिघडलेले जे असतील ते आईमुळेच बिघडेल आहे.
कशा टाळ्या वाजवल्या. नाही तुम्ही टेन्शन घेऊ नका, आम्ही बाजू पलटी घेत असतो, पण खरं बोलतो बहिणी हो. खरंच तुमच्यामुळे लेकरं बिघडतात. आमचं एवढं लक्ष लेकराकडे नसते. आम्ही बाहेर जातात, काय ड्युटीवर काय कामं करतात. लेकरू चुकलं हे पहिले बापाला नाही कळत, आईला कळत. आईला कळत लेकरू चुकलं. लेकरू जर काही व्यसन करायला लागलं हे आईलाच समजते. त्याच्यात खिशात तंबाखू बिडी काय असलं, हा किती घरीला येते, कसा वागते, कसा बोलते. आई आहे ना, आई मनातलं ओळखणारी असते. आईसारखं दैवत जगात दुसरं नाही कोणतं. म्हणून बहिणी बोललो मी, माझं वाईट नका वाटू देऊ. लेकरं बिघडतातही तुमच्यामुळे, सुधारतातही तुमच्यामुळे. हा, काही काही बाया तर म्हणजे नवरा बिघडेल असला तर सुधरवतात. हा, मग लेकरू सुधरत नाही का तुमच्याच्यानं? मा राग नका येऊ देऊ. म्हणून बोलून राहिलो मी. 12 वर्षाचं होईपर्यंत दे दनादन. हा, तुम्हाला सांगून देतो, लेकरू 12 वर्षाचं झालं की लेकरू हे नजरीला भेलं पाहिजे. पण त्याच्या आधी त्याची आई भेली. नाही ना तुम्ही. आपण जर लेकराला मारायला लागलो, कोण येते आडवं? पा तुमचं नाव घेतात. लेकराले बाप मारायला लागला की मध्ये कोण येते? तुम्ही. मारू नका, तो काय मोठा झाला काय? मग डंगरा झाल्यावर माराव काय? लेकराला मारता येत नाही. नंतर आई उपदेश करते, गुरु उपदेश करतात, साधू उपदेश करतात. तुकोबाराय गुरु आहे, तुकोबाराय आई आहे, तुकोबाराय साधू आहे. अनहिताचा साधू उपदेश करत नाही. आई लेकराशी कधी म्हणेल का थोडीशी घे? नाही. संत आई आहे, आपल्याला वाईट उपदेश करत नाही. वासुदेव वासुदेव, देवाचं भजन करा. राग आला, शिव्या दिल्या. राग अनावर झाला, का दिला? का दिल्या शिव्या? लेकरू ऐकत नाही म्हणून आई शिव्या देते. आपण कोण आहोत? साधूचे लेकर आहोत. संत आई आहे, आपण ऐकत नाही म्हणून. तुम्ही ऐकताना साधूचं चांगले लोक आहेत. नका करू संसार श्रमा, संसार सोडून द्या आणि तुमचे जे मकान आहेत ते आमच्या नावावर करा. तुम्ही पाव पाव गांजा घ्या. कैलास का राजा दम लगाने को आजा. हो म्हणतात. कोण सोडते संसार? संसार सोड. तुम्ही ठरवलं तरी सुटते काय? तो आम्ही दिंडीत चालतो, माझ्यासोबत म्हातारे लोक असतात 65-70 वर्षाचे. मग आयुष्यभर संसार केला, महिनाभर वारीत चालले, गप चाला ना. 3 दिवस झाले की म्हातारीले फोन करतात, जेवली? खोटं नाही बोलत. बरेच बुवा लोक मा फोन मागतात, बाबा फोन द्या. म्हातारी, बाबा फोन द्या. मी देतो पण रेकॉर्डिंग लावून देतो. आणि जेवढे म्हातारे बोलले तेवढं सगळं रेकॉर्ड करतो आणि ते ऐकतो आणि दुसऱ्या दिवशी कीर्तनात सांगतो. आमच्या दिंडीतले म्हातारे करतात, बाबाला रिद्धी सिद्धी प्राप्त आहे. संसार सुटत नाही आणि संसार सोडा लागत नाही. आनंदात संसार. आमचे काही काही बुवा लोक पुरं कीर्तनभर संसाराच्या नावानं बोटं मोडतात. संसार असा आहे, ठाऊकची आहे संसार. असं वाटतं कीर्तन झालं की हा बुवा संन्यास घेते. पण गावही जाऊन पाठी फोडतो. संसार सुटत नाही, संसार सोडा लागत नाही. आनंदात संसार करा. काही काही बुवा लोक म्हणतात संसार हा ताकासारखा आहे. ताक फेकून देतात का बाया? तुम्हाला ताक भेटत नाही ओरिजिनल. आमच्या खेड्या गावात ताक. मग आमच्या 7-7 म्हशी असतात भाऊ. हा, एवढ्या मोठ्या म्हशी तरी कोणतीच ताकावाली बाई ताक फेकून नाही देत. तुम्ही पहा, तुमच्या घरी ताक असलं नाही फेकत. ज्या बाईच्या घरी म्हणजे ताकावाल्या बाया दूध डेअरीवर देतात आणि जेवढं ताक उरीन तेवढं हेल्याने पाजतात. जेवढं ताक असेल फेकत नाही, रेड्याले पाजतात. काही काही बाया जर रेडा पेला नाही तर त्या ताकात काळं मीठ, बर्फ, खडीसाखर, मसाला टाकून मठ्ठा करून पाजतात. ताक आंबट आहे, ताक आंबट आहे. फेकलं काय? त्याचा काय झाला? मठ्ठा झाला. तसं तुमचा
आपला सगळेचा संसार ताक आहे, सगळेचा संसार ताक आहे. पण तुम्ही काय केलं, त्या ताकामध्ये दान धर्माची साखर टाकली, भक्तिभावाचा मसाला टाकला आणि प्रेमाचा बरफ टाकला. एवढा मोठा सप्ताह तुम्ही मायबापांनी उभा केला, तुमचा संसार मठ्ठा झाला. मठ्ठा आनंदात संसार करा, आनंदात संसारात राहून ध्यानात ठेवा. माझी आई रखुमाबाई आहे, माझा बाप पंढरीचा विठोबा. त्याचं घर नाही राहत, त्याचं घर मंदिर होते, मंदिर होते. सगळ्या साधूंनी हेच सांगितलं, माय जगन्नाथ तू का म्हणे माय बापे अवघी देवाची सकळ तीर्थाची ये, जे का माता तया शेवेशी कीर शरीरे लोणकी. आमच्या विदर्भातले राष्ट्रसंत तुकडोजी बाबा हातात खंजिरी घ्यायचे आणि सांगायचे, अरे कशाला रिकामा फिरत रे तुझ्या घरात नाही का तीर्थ, कशाला रिकामा फिरत रे तुझ्या गावात नाही का तीर्थ, कशाला रिकामा फिरत रे तुझ्या गावात नाही का तीर्थ, कशाला रिकामा फिरत रे तुझ्या गावात नाही का तीर्थ, कशाला रिकामा फिरत रे तुझ्या घरात नाही का तीर्थ, कशाला रिकामा फिरत रे तुझ्या गावात नाही का तीर्थ, कशाला रिकामा फिरत रे तुझ्या घरात नाही तीर्थ, कशाला रिकामा फिरत रे तुझ्या गावात नाही तीर्थ, तुझ्या घरात नाही का तीर्थ, तुझ्या गावात नाही का तीर्थ, कशाला रिकामा फिरत रे तुझ्या घरात नाही का तीर्थ, कशाला रिकामा फिरत रे तुझ्या घरात नाही का तीर्थ, कशाला रिकामा फिरत रे तुझ्या घरात नाही का तीर्थ, कशाला रिकामा फिरत रे तुझ्या गावात नाही तीर्थ. अरे कशाला रिकामा फिरत तुझ्या घरात नाही का तीर्थ, माय बापे केवळ काशी तेने न जावे तीर्थाशी. संसार आनंदात करा. पण आई रखुमाबाई आहे, बंडरीचा विठोबा म्हणजे आपला बाप आहे. देवबुद्धी करा, संसारी असावे असोने नसावे, भजन करावे वेळोवेळा. संसारात राहा, भजन करा. वासुदेव वासुदेव हरी हरी आग्रह केला. एक शब्द 2 वेळा वापरला, वासुदेव वासुदेव राम राम स्मरा. पण शास्त्र सांगते एक शब्द 2 वेळा वापरू नये. तरी साधू लोकांनी वापरला. का वापरतात, काही कारण आहे. कोणाचा जर आदर करणं असला तर एक शब्द 2 वेळा वापरा. आपल्या घरी कोणी पाहुणे आले, काय म्हणतात, तुमच्याकडे पाहुणे आले तर या बसा. नाही, बरोबर बोलले सगळे, राम राम. एक शब्द या या बसा बसा, एक शब्द 2 वेळा. आदर चक्षुर्दद्यात मनोदद्यात वाचम दद्याच सुनृताम अनुव्रजेत उपासित यज्ञ पंचदक्षिण. तुमच्या घरी कोणी आलं आणि तुम्ही चांगल्या नजरीनं पाहिलं, एक यज्ञ करायचं पुण्य लागतं. वाणीनं गोड बोलले, एक यज्ञ होते. मनानं चांगलं चिंतन केलं, बरे आले महाराज, साधे भोळे होते, कीर्तन थोडंसं असं तसं झालं पण बरे आले. मनात आणलं तरी पंचदक्षिण नावाचा यज्ञ करायचं पुण्य लागते. हो, कोणी जायला लागलं ना आपण जर हात जोडून उभं राहिलं, पंचदक्षिण नावाचा यज्ञ होते. मग आदर हा एका शब्दानं होत नाही. असं म्हणते कोणी, या तुमचीच कमी होती बसा. नाही, राम राम या या बसा बसा. हा आदर. आग्रह असला तर एक शब्द 2 वेळा वापरा. आग्रह. आम्ही आता जेवणाला गेलो एका भाऊच्या घरी, मला नाव माहीत नाही, नाव घेऊ नका त्याईनंच सांगलं म्हणून सांगतो. गेलो जेवणाने, दिवाळीसारखं, हो मस्त दिवाळीसारखा सण केला. आग्रह करायला आले. कसा केला अशी ना आग्रह त्यानं, घ्या पाहिलं होतं कधी, घ्या नाही, घ्या घ्या एक शब्द घ्या. हो बाबा घ्या एक शब्द. वासुदेव वासुदेव आग्रह केला संतांनी. देवाचं भजन करा, कलियुगी उद्धार कलियुगा माझी करावे कीर्तन. देवाचं भजन करा, एक शब्द 2 वेळा. तिसरं कारण, जर घाई असली तर एक शब्द 2 वेळा वापरा. घाई आहे, घाई. उदाहरण देतो, पती पत्नी गावाला जायला निघाले. बुवा गेले स्टॉपवर, बस स्टॉपवर, बाई घरी आहे. त्या
माणसाला त्या बाईला घाई घाई बोलवणार. खरं बोल जा. बाई एका आवाजात येते. तुमचा धा काय बरं? नाही हो, तुम्हाला राग नका येऊ देऊ. खरं सांगा बाया हो, एका आवाजात बाई येते? कोणतीच बाई नाही आहे. मी स्वतः म्हशी चारतो बा. अजून मी म्हशीच्या मागे कधीच नाही. मी पुढे म्हशी मागे. एखादी म्हैस जर इकडे तिकडे गेली मी कधीच काठी घेऊन नाही, कधीच नाही. मी फक्त मागे. हो, 7 म्हशी एका आवाजात गोळा करतो. 7 बी. बुवा फाट्यावर बाई घरीन गाडी आली, त्या माणसाला त्या बाईला घाई घाई बोलवणार. घाई घाई बोलवणार. आणि बाई आहे झांबली. तुम्हाला झांबली समजते काय? समज. मग बरं आहे. बाईचे 4 प्रकार आहेत बहिणी हो. राग नका येऊ. तुमचे 4 सांगतो, आमचे 8. शांततेत कीर्तन करतो मी. हो, बाईचे 4 प्रकार. पहिली शंकिनी, दुसरी डंकिनी, तिसरी हस्तिनी, चौथी पदमिनी. शंकिनी शंकाखोर कपटी मनाची. तुमच्या मनात संशय येतात, त्या मनानं हो म्हणतात. हे सांगायचंच का? प्रत्येक बाईच्या मनात संशय यायच्याच नाही. देवाच्याही बायकाईच्या मनात. देवावरही संशय घेतले बाईने, देवावर. मग आपला काय विचार? जेजुरीच्या खंडेरायावर म्हाळसाबाईनं संशय घेतले. पंढरीच्या विठुरायावर रुक्माबाई रुसल्या. भगवान महादेव भजनाला बसले. मी लांबवत नाही, पटपट सांगतो, कथा लई मोठी आहे. भजनाला बसले आणि सतीमाता देवाजवळ गेली आणि विचारते, प्रभू कोणाचं भजन करता देवा तुम्ही? मग त्यांनी उत्तर दिलं, श्रीराम जय राम जय जय राम भजन करी महादेव राम पूजी सदाशिव. मी श्रीरामाचं भजन करतो असं म्हटलं आई साहेब. महादेव म्हणतात मी श्रीरामाचं भजन करतो असं म्हटल्यावर सतीमाता देवापुढे हसल्या. खरं सांगा पुरुष मंडळ, तुम्ही कीर्तन झाल्यावर घरी गेले, तुम्ही म्हटलं मस्त कीर्तन केलं महाराजनं, आणि तुम्हाला जर तुमच्या घरच्या बाईने केलं हे तुम्हाला कसं वाटेल? भगवान महादेव म्हणून राहिले मी श्रीरामाचं भजन करतो, कीर्तन करतो, त्या देवाचं नाव घेतो. आणि सती माता हसल्या. हो, हसता बरोबर महादेवानं डोळे उघडले. सती का हसून राहिली तू? डबल हसल्या. तू हसून का राहिली? सती माता म्हणते त्या देवाचं भजन करता तुम्ही? म्हणजे ज्या देवाची बायको रावणानं पळून नेली, जो देव बायकोसाठी वेळा झाला झाडाला मिठी मारते, विचारते सीता दिसली काय? पक्ष्याशी बोलते, जटायुष्य माझी सीता दिसली काय? आणि या देवाचं भजन करता तुम्ही? महादेवाला अधिक राग आला. महादेव उठले आणि सती मातेचं तोंड दाबलं. तोंड दाबल्यावर बाई गप्प बसते काय? लगे उत्तर भेटते बा. तेव्हा जोर येते. महादेवानं सती मातेचं तोंड दाबलं. तोंड दाबलं. अधिक राग वाढते माऊलीचा. ते माय अशी रागावली, तोंड काय दाबता? तुमच्या देवाची परीक्षा घेतो. निघली ना तिथून रागानं. आमची सती माता जगदंबा आई भवानी निघाली. आणि ज्या अरण्यामध्ये श्रीराम प्रभू लखनदादा सीतेला शोधतात, हे माऊली तिथं सीता झाली. दाट अरण्यामध्ये सीता होऊन बसल्या सती माता. शोधता शोधता लक्ष्मणाचं लक्ष गेलं. प्रभू आई दिसल्या. दोघही भाऊ धावत गेले. आणि सती मातेनं श्रीराम प्रभूनं फक्त चेहरा पाहिला आणि ओळखलं. धनुष्य जमिनीवर टाकला आणि साष्टांग दंडवत घातला. आई लेकराची परीक्षा घेत माय. श्रीराम प्रभू सती मातेला म्हणतात, आई लेकराची परीक्षा घेतो.
माझ्या भोले बाबाला एकटं कैलासात सोडून आली. सती मातेच्या मनातला संशय गेला बहिणी. निघाली तिथून गेली कैलासात आणि महादेवाच्या बाजूनं डाव्या बाजूनं जाऊन बसली. महादेवाला राग आला. लाल बुंद डोळे झाले, त्रिशूळ हातात घेतला. सती राग आला. निघ म्हटल्यानं बाई निघते काय? एक दिवस मला जरा भ्रम झालता. म्हटलं आपली कमाई चांगली आहे, वजन टाकू. मम्मीनं म्हटलं साहेब ने मला लगे उत्तर भेटलं, अशी कशी जाईल? भगवान महादेव सती मातेला म्हणा निघ म्हटल्यावर ते माऊली उभी राहिली. काय मला निघ म्हणता? तुमच्या सोबत लग्न केलं महादेवा. माझी आई, माझ्या बहिणी, माझे वडील सगळे म्हणत याच्यासोबत लग्न करू नको. महादेवाले राहिले घर नाही, हा बाबा स्मशानात राहते. फेरन लावली नाही, पॉइंट्स नाही, शंकराच्या अंगाले भस्म राख असते राख. सगळ्या बहिणी म्हणत लग्न करू नको, 4 चाकी नाही, या बाबाच्या घरी डंगरा बैलच आहे. पण देवा मी कोणाचं ऐकलं नाही हो, तुमच्यासोबत लग्न केलं हा आणि माझ्यावर रागावता, मला काढून देता. महादेवानं उत्तर दिलं, सती तू लय मोठं पाप केलं. ऐका, लय पाप केलं सती. काय पाप केलं? तू माझ्या देवावर संशय घेतला. संशयाहुनी थोर आणि पाप नाही, विनाशाची वाघुर प्राणी अशी. संशयासारखं जगात पाप नाही. बरं तेवढ्यावर तू थांबली नाही, तू सीतेचं रूप घेतलं. महादेव म्हणतात ती जी सीता आहे ना, ते माझी आई आहे. सतीला सांगतात, सती ती सीता माझी माय आहे. मग तुझ्या या शरीरानं जर माझ्या आईचं रूप घेतलं तर आजपासून हे शरीर माझ्या आईचं झालं. या शरीराला मी पत्नी म्हणून स्वीकारणार नाही. म्हणून सतीची पार्वती झाली, म्हणून यज्ञात उडी मारा लागली. ते आईचं शरीर झालं म्हणून हे तुळजापूर, माहूर, कोल्हापूर त्या शरीरापासून बनले. उडी मारली, महादेवानं खांद्यावर घेतलं आणि आकाश मार्गाने निघले. त्या आईच्या अंगाचे गोळे जिथं पडले तिथं जगदंबेचं ठिकाण निर्माण झालं. हे कशामुळे झालं? रातभर पाखडलं आणि काही नाही सापडलं. हे कशामुळे झालं एवढं? तुम्ही सांगा ना. यायच्या काही कामाचं नाही, तुमच्या कामाचं आहे. संशयामुळे कधी संशय घेऊ नाही. रातभर मोबाईल पाहायला चालते ते ना. तुम्हाला वाटते का आम्ही सांगून जमते? मी एकदा कीर्तनाला गेलो, आम्ही असे गुरुबंधू लोक एका ठिकाणी झालो. आम्ही एकामेकाची इज्जत वाढवतो. आता मी बाबापेक्षा लहान असलो तरी लोकांमध्ये मला म्हणतात, बरोबर बसा बाबा वजनात, महाराज वाटले पाहिजे. मग मी बसलो. असा ज्याच्या घरी बसलो त्याच्या बायकोनं टिकली लावली होती सोप्याला. टिकली सोप्याला, ते लागली आमच्या पाठीला. ते टिकली मा सोबत आमच्या घरी. मी कपडे दिले आई धुवायले, ती टिकली दिसली आमच्या मॅडमले. ते कपडे धुता धुता करे कीर्तनाने गेलता, कीर्तनाने गेलता. अशा बाईले म्हणतात शंकिनी. दुसरा प्रकार डंकिनी. डंकिनी डंक मारणारी, टोचून बोलणारी. या प्रकारावर मी जास्त बोलत नाही, कारण हा प्रकार लय घरी आहे. म्हणून मी जरा ठेवतो, मागे ठेवतो हा प्रकार. डंकिनी. तिसरा प्रकार हस्तिनी. हस्तिनी म्हणजे झांबली. झांबली म्हणजे थंडी. थंडी म्हणजे बोलाले बोलकीन, कामाले हलकी. काही बाया बोलायला आवरत नाही, खिचडी येत नाही. खिचडीमध्ये खाले जळगाव, मधा चिखलगाव, वर तांदळवाडी. हिला झांबली म्हणतात. आणि चौथी आहे पद्मिनी. पद्मिनी म्हणजे सगळ्या कामात हुशार, म्हणजे तुमच्या इथल्या बाया. हो, बुवा फाट्यावर बाई घरीन गाडी आली, त्या माणसाला, त्या बाईला घाई घाई बोलवणार. कसा बोलवीन तो? गाडी आली, ये ना, गाडी जाईल ना, ये चल ना. येईन बाई. त्याला एक शब्द 2 वेळा वापरा लागेल. चल चल.
वासुदेव वासुदेव काहू परमार्थात घाई आहे का मग घडी घडी काळ संत समागमी धरावी आवडी करावी तातडी परमार्थाची तातड त्या नामाच्या दृष्टीने तुकोबाराय देवाशी बोलले विठोबा मी नामाची नोकरी करतो देव म्हणतात मग मी प्रश्न विचारतो तुकोबारायांचा विचार देवा तुझ्या मनात येतील तेवढे प्रश्न देवानं प्रश्न केला तुकोबाराय तुमची जिव्हा कर्म व्यभिचार रहित आहे काय महाराजांनी उत्तर दिलं पहिल्या चरणात तुझ विन देवा तुझ विन देवा तुझ विन देवा तुझ विन देवा देवा कोणा म्हणे माझी जिव्हा प्रश्न विचारणारा देव आहे विठोबा उत्तर देणारे तुकोबाराय तुकोबा तुमची जीभ कर्म व्यभिचार रहित आहे जिभीचं कर्म आहे बोलणं जिभीचं कर्म आहे चव सांगणं तुकोबाराय उत्तर देतात प्रश्नही भारी आणि उत्तर त्याहून भारी हो नाहीतर लोक आम्हाला प्रश्न विचारतात एकदा आमचं हळदीचं कीर्तन होतं लग्नात तुमच्याकडे काय लावतात नवरदेवाले बुक्का नाही ना हळदच लावतात ना कोणती हळद ते उगवून आंबी हळद आंबी हळद नाही लावत मग ते आंबी हळद कधी लावतात त्याला सांगू द्या ना नवरदेवाला हळद लावलं आणि आमचं कीर्तन ठेवलं मग कीर्तन सुरू नवरदेव आला मला म्हणे बाबा थांबा माय साधं काम हात दाखवून गाडी थांबवा थांबलो बा मला म्हणे कीर्तन कशाचं आहे म्हटलं हळदीचं सांगा नवरदेवाला हळद काय लावतात मग मी म्हटलं भाऊ मला माहित नाही बा जे आहे ते मला माहित नाही कीर्तन नका करू अरे कीर्तन होणार नाही पाकिट देणार नाही गाडीत का गोमूत्र टाकाव फुकट जमत नाही समृद्धीनं बुवा जागोजागी टोल नाके आहे मग मी त्याला म्हटलं मला कीर्तन करू दे मग सांगा हळद का लावता मग मी भोळ्या मतानं सांगलं म्हटलं हळद लावल्यानं नवरदेव सुंदर दिसतो गोरा गोमटा नवरदेव असला आणि त्याला हळद लावली तर तो सुंदर दिसते कोणता गोरा आणि काळ्याले हळद लावा जांभळा दिसते हो या बाया काही हो म्हणतात तुकोबाराय म्हणतात देवा तुला सोडून माझी जीभ दुसऱ्या कुणाचं नाव घेणार नाही तुझं विना माझी जीवा देवा कोणा म्हणे अभंग तोच अक्षर तेच प्रमाण तेच फक्त म्हणण्याची पद्धत बदला अर्थ बदलतात तुझं विना देवा कोणा म्हणे माझी जीवा देवा तुला सोडून माझी जीभ नाव नाही घेणार दुसऱ्याचं एक अर्थ आता हे शब्द जरा फिरून म्हणतो तुझं विन माझी जीवा देवा कोणा म्हणे पांडुरंगा मला जर कोण्या गोष्टीची कमी पडली ना तर माझी जीभ तुला सोडून दुसऱ्याला मागणार नाही
ज्याच्या नावाचं मंगळसूत्र गळ्यामध्ये घालते त्याला मागायचा अधिकार, ज्याच्या नावाचं कपाळाले कुंकू लावते त्याला मागायचा अधिकार. तुकोबाराय म्हणतात पतिव्रते जैसा भ्रतार प्रमाण आम्हा नारायण तैशा. तुझे दास्य करू आणि का मागू खावया धिग झाले जिने माझे पंढरी दाय. पांडुरंगा तुला सोडून दुसऱ्या कुणाले मागणार नाही. 2 अर्थ झाले. आता तिसरा अर्थ पहा, किती अर्थ निघतात. म्हणजे आमच्या गुरुजीनं 4 महिने एकाच चरणाचे अर्थ काढले होते. एकच चरण 4 महिने. साधूच्या शब्दावरून आयुष्य वाळून टाकलं तरी कमी. आपल्या कवित्वाले चव्हाणे तुम्ही पहा, ह्या बाया एकादशीने भजनं करतात आमच्या खेड्यात. आमच्या गाव शेगावच्या जवळ आहे. समर्थ सद्गुरू गजानन महाराजांचं गाव आहे ना शेगाव, तिथून आमचं गाव 40 किलोमीटर. आमच्या दारून दिंड्या जातात गजानन बाबाजवळ. ह्या बायाचे गाणे आम्ही ऐकतो. अरे अरे विठोबा तुझ्यात माझं मन, घेतला मोबाईल लावते तुला फोन. कोण दिले नंबर तुम्हाला? तुझी आठवण लई लई येते म्हणून तुला मी मिस कॉल देते. देवाचा तू रे देव माझा नंबर कर रे शेव. एक बाई तर अशी पावली करेन गाणं म्हणे, गजानन बाबा तुमचा आमच्यावर भरोसा नाही काय. कठीण आहे, कुठून आणतात काय माहिती. साधूचे शब्द पहा. तिसरा अर्थ काढतो, तुझं विना माझी जीवा कोणा देवा म्हणे. देवा तुला सोडून माझी जीभ दुसऱ्या कुणाला देव ना म्हणे. माझी जीभ तुला सोडून दुसऱ्याला देव म्हणणार नाही. याला प्रमाण आहे. विठ्ठले विन देव म्हणती ते हे संसारा पुढती पावती. विठ्ठले विन नाही प्रीती नाही तृप्ती विठ्ठले विन. तू काय म्हणे जन्म आल्याचे विठ्ठलाची एकच पाहल्यानं जीवनाचं सार्थक आहे. चकार लावला एकच पाहल्यानं सार्थक आहे. शेंदरी हेंदरी दैवते कोणती पूजे भूते. आपुल्या पोटाशी रडते मागती शिते अवदान. दैवते म्हणण्यामध्ये देव पण खोडलं. देव आलं काय आणि दैवते आलं काय. झाला का टाईम? मला वाटलं झाला का. देव आणि मला सांगा बरं. हो माय साधं भोळं काम आहे. हो मला तसं तुमचे चेहरे पाहूनच टाईम समजते, इतका हुशार आहे मी. हो 17 वर्ष झाले कीर्तन करतो. 17 बिना घड्याळीत पाहायचा टाईम सांगला नाही तर मग काही झाली. हा फक्त कसं मला सवय जराशी 5-10 मिनटं जास्त लांबवायची. काय होते 10 मिनिटानं. बरं यात जाहिरात आहे का? पिक्चरमध्ये तरी मधात येते वॉशिंग पावडर निर्मा इज गाड लगावून खुजली भगाव. यात काहीच नाही व. हा 10 मिनटं वाढलं काय होते? काही नाही होत. पंक्तीचा टाईम झाला का? पटपट बोल तुम्ही, लांब होत नाही. हा लांब होत नाही. देवा माझी जीवा तुला सोडून दुसऱ्या कुणाला देव नाही म्हणणार. देव नाही. दैवते देव यात फरक आहे. देव कोण आहे का? नावापुरतं घेते नावासहित देते तो देव. मुठभर पोयाच्या बदल्यात सोन्याचं गाव दिलं कोणाले? सुदामजीने दिलं ना. मग मुठभर पोयामध्ये सोन्याचं गाव देव आहे. देवा पुत्र होऊ दे. बोकळ कापील कोंबळ कापील. जीव घेणं जीव देणं याला देव म्हणतात. दगडाच्या देवापुढे बकऱ्याचा जीव निर्दयी लोकाईले येत नाही क्यू. कधीच बहिणी हो नवस करू नका. 900 पुत्रे होती का करणे लागे पती. पती कशाले के कधीच नवस नाही करायचा बहिणी हो. हा जर करणं असेल नवस तर आमच्या गावच्या बाईसारखा. आमच्या गावच्या बाई नवस केला म्हणे देवा मा जर मनातली इच्छा पुरी केली तर मी मा नवरा कापीन म्हणे. हो कोणतीच बाई नाही करत असा नवस. मग बोकड्या कोंबडा असा करू नये. आपण हिंदू आहो. ही म्हणजे हिंसा, दू म्हणजे दूर. हिंसेपासून दूर त्यालाच हिंदू म्हणतात. हा बकरे कोंबडे असे नवस करू नका. लटक्या देवाईच्या नांदी लागून. तुम्ही शहरात राहणारे आहे तुम्हाला एवढं समजत नाही. आमच्या खेड्यात पाहतो गल्ली परत एक देव व्हायला गल्ली गल्लीत. आणि जे भांडणं लावून देतात
असं एखादा म्हातारा माणूस गेला आणि त्यानं जर म्हटलं मा गुडघा दुखते, ते देवी लगेच करते शेजाऱ्यानं केलं. वाईट गोष्ट व्हायला पती पत्नीत भांडणं, ते देवी. मी लोकांना ज्ञान शिकून आमच्या घरीच अंधार घालता, माझी बायकोच जात जाय. मग गल्लीतले लोक मला जरा टोचून बोल, मला म्हणून महाराज तुम्ही लोकांना ज्ञान शिकवता, अंधश्रद्धेवर बोलता आणि तुमची बायकोच जाते. मला खराब वाटलं, पण आपलं बाहेर चालते कोणाचंही. म्हटलं घरी ना. मी त्या देवीजवळ गेलो, डायरेक्ट देवीजवळ. मग त्या देवीजवळ असे विचारणारे लोक होते, बाबा देवी अशी अशी करे. मग मा गावचे लोक मला जरा मानतात, मला म्हण शिव्या पुढे होय. मग मी पुढे झालो. मग पुढे झालो, ते देवी मला म्हणे बोल भक्ता. मी त्या देवीला म्हटलं अंबाबाई मला कानात बोलायचं आहे, डायरेक्ट कानात बोलायचं. ती देवी मराठीवरची हिंदीवर आली, ये नाही जमता. हो, पण मला हिंदी येत नाही साहेब, खरंच नाही येत. मी नर्मदा मातेच्या प्रदक्षिणेला गेलो, 16 वर्षाचा होता. मग रोज भिक्षा मागून खाऊ. मैया नर्मदे हर जटा शंकरे हर नमो पार्वती पते हर हर माल, एवढंच जमे मला. मग काही बाया पोळी देत, भाजी देत, मी खाऊ. मग काही बाया आटा देत, पीठ. मग काय करा त्या आट्याचं, मग रोडगे राखीतले रोडगे करायला बसलो. मग त्यात ओवा टाकतात. मग दुकानात गेलो साहेब, आणि दुकानदाराला म्हणू हमको ओवा दो. हिंदी जमे ना राव, हमको ओवा दो. दुकानदार म्हणे ओवा क्या होता है. मी त्याला सांग ओवा जिरे का छोटा भाई होता है. आम्हाला शुद्ध बोलणं जमत नाही. मी शहरात कीर्तन द्यायला टाळत जाऊ पहिले, पण आता आमचे गुरुबंधू महाराज लोक प्रेम करतात, बोलवतात. नाहीतर मी आमच्या भागात असे खेडेपाडे हिंडो. शहरात देऊ ना, आता माय रिकाम पण नाही. हां, पण मी भाषा म्हणजे तुमच्याकडची असे पुणेरी इथं तिथं नग हे बोलतच नाही, आमच्याच भाषेत बोलतो. मी पहिले प्रयत्न केले बाबा, मी करू शेतामध्ये गेले आणि वावरातून आले. मग नादच सोडला. म्हटलं आपल्याच भाषा, आमची बुलढाण्याची भाषा गोड आहे. हो, आम्हाला काही कोणाच्या भाषेची गरज नाही. तुमचा भाग जरा स्टँडर्ड आहे, आमचा विदर्भ अळाणी आहे जरासं. कसं म्हणजे तुमच्याकडे तुंप वाढतात, आमच्याकडे डालडा, असं ग्लासानं डालडा वाढतात. खरं बरं पा तुम्ही येऊन डालडाच असते. इकडे तसं नाही, इकडे इतकी वाटी, इतका चमचा, असे उंदीर मुतल्यासारखं असं असं. हा, तुम्ही लक्ष नाही का, जरा पटपट सांगायचं. ते देवी मला म्हणे ये नाही जमता. मला सांगायचं म्हटलं देवी मला मराठी येते, हिंदी येत नाही. मग त्या देवीचा नवरा तिथं राळ जायला बसेल होता. मग त्याला सांगलं, म्हटलं मित्रा सांग ना तुझ्या बायकोलेकडे माया ऐक. देवीचे ऐक म्हटलं, तिला सांग माया ऐक्याचं. मग त्यानं लगे बिडी पेटवली. ते तो राळ जायणारा असते त्याला काय म्हणतात इकडे भगतच ना. त्या भक्तानं अशी बिडी पेटवली आणि त्या देवीशी बोले, आई. नाही, बायकोले आईच म्हणा लागते देव आल्यावर. हा, मग आई. मग ती आई म्हणे बोल लेकरा. मग तो म्हणे बालक अज्ञान आहे, अज्ञान. म्हणे अज्ञान म्हणे तो भिड्या वडे बालक अज्ञान ऐका त्याच. मग ते देवी म्हणे बोल भक्ता. मग मी त्या देवीच्या कानात बोललो. म्हटलं अंबाबाई पहिलेच लग्न होऊन नाही राहिले, फार काळ वाईट आला. प्रत्येक गावात 50-50, 60-60 पोरं बिना लग्नाचे आहेत आमच्याकडे. आमच्या गावात एका 39 वर्षाच्या नाही 32 वर्षाच्या पोरानं 39ची पत्नी केली बुवा. त्याला 2 लेकरं फुकट भेटली. काय काळ. मग मी त्या देवीजवळ गेलो. म्हटलं अंबाबाई कसं तरी झालं मा लग्न टिकू दे माय. आणि तुले जर हे पुजारी म्हणून भक्तीन म्हणून लागत असेल तर हे तू घे, मला दुसरी आणून दे. देवीशी बोललो. त्या दिवसपासून भाऊ त्या देवीनं मा घरची देवी पाहिली की ते देवी करते इसको भगा. आमचे साधू याच्या विरोधात बोलले. बरं खरं अभंग आहे. हो, शिळ्या तांब्याचे बावले केले, शिळ्या तांब्याचे बावले केले, अक्षदा शृंगारली, अक्षदा शृंगारली.
देवासाठी टाळी वाजवा. हा, एवढ्या वयात एवढ्या उड्या. धन्य जगी तोची एक हरिरंगी. मग आनंद वाटला. हा. फक्त मले कोंबा नका दे जायचं झालं. शिळ्या तांब्याचे बावले केले, पाठ मांडून वरी बैसविले, गंध अक्षदा शृंगारिले, मन आले ते नाव ठेविले, या जनाशी लागलं वेळ, हरीश कोई नाही बडा दीवाने, क्यों गफलत में पड़ा, भक्त प्रल्हाद हरीशे लपटा, खाम में कड़कड़ा दीवाने, क्यों गफलत में पड़ा. ऐका, तुकोबाराय म्हणतात, विठोबा तुला सोडून दुसऱ्याचं नाव घेणार नाही, तुला सोडून दुसऱ्याला देव म्हणणार नाही, आणि तुला सोडून दुसऱ्या कुणाला काही मागणार नाही. पण देव म्हणतात, तुकोबा तुमच्यावर विश्वास कसा ठेवू. तुकोबाराय म्हणतात, असं होणार नाही. पण नाही, माझा भरोसा नाही. तुकोबाराय म्हणतात, देवा तुझा माझ्यावर भरोसा नाही. नाही नाही. मग तुकोबाराय म्हणतात, जमत नशील मग मी तुला वचन देतो पांडुरंगा. काय वचन दिलं दुसऱ्या. तर ये हो काशत खंड, तर ये हो काशत खंड, तर ये हो तर ये हो काशत खंड, तर ये हो काशत खंड, तर ये हो शतखंड पडो झडो नियारा. एकदा हातानं टाळी देवाचं भजन करू आणि 15 मिनिटं या चरणाचा अर्थ सांगू. तेवढं वाढते कीर्तन. आता चालते ना 10-15 मिनिट. हा, कारण कसं आहे ते माया पूर्ण अभंग कधीच झाला नाही बुवा. मी झालो तापासून. हा, कीर्तनकार झालो तापासून. अजून नाही झाला कधीच नाही. दोन चरण सांगतो, 2 चरण राहतात. आम्ही शेतकरी लोक, मी नेहमी सांगतो 4 एकर वखरल्यापेक्षा 2च एकर वखरा पण दाबून. कारण किती वखरला 8 एकर आला बाबुराव आला बाबुराव, पण मागे हराळ तशीच काही कामाचं. 2च एकर वखराव पण कसं. हा, एकदा हातानं टाळी देवाचं भजन करू. मी नेहमी सांगतो चाय की शोभा प्यालीशी, दुल्हन की शोभा डोलीशी, बगीचा की शोभा माली से, भिकारी की शोभा झोली से, झगड़े की शोभा गाली से, एक बाबा म्हणे ससुराल की शोभा साली से. आपल्याला सांगणार कीर्तन की शोभा टाली से. एकदा हातवर करा, हातवर. विठोबा
वरदे श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज आदिशक्ती मुक्ताबाई की जगद्गुरु तुकाराम महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की नमः पार्वती पते हर हर तरी हे हो का शतखंड पडो झडो निया रान. तुकोबाराय म्हणतात, देवा तुझा जर माझ्यावर विश्वास नशील तर मी तुला वचन देतो पांडुरंगा, तरी हे हो का शतखंड पडो झडो निया रान. या जिभीचे या रांडीचे 100 तुकडे होऊन हे गळून पडील. आता आपण सगळे हिंदू आहोत, आपल्या मनात एक संशय येईल बहिणी हो, ऐका. एका विठोबाले देव म्हणा आणि बाकीचे देव सोडाव का, हा प्रश्न आहे. आता मर्याई आसरा पर्या खंडोबा हे आपले दैवत आहे. कुडीचे कुळदेव कोल्हापूरची आहे, तुळजापूरची आहे, माहूर गडावरची आहे, सप्तशृंगी माता गडावरची, हे आपले दैवत आहे. मग हे सोडाव काय, हा प्रश्न एखाद्या बहिणीनं समजा विचारला असं समजतो. मी दृष्टांत सांगतो, आता ऐका लक्ष देऊ. दृष्टांत जरा लांबलचक सांगतो, 12 वाजे लोक पुरला पाहिजे. पतिव्रताबाई. पतिव्रताबाई कोणाले म्हणतात? जे बाई कधीच पतीचं ऐकत नाही. पतिव्रते लक्षणं सांगतो, 2 मिनिटं ऐका. दुःशीलो दुर्भगो वृद्धो जडो रोग्य धनो पिवा पती स्त्री भिर्ण हातव्य पतिव्रता. कोण आहे पतिव्रता ऐका. दुःशीलो, ज्या बाईनं मूर्खाचा संसार शेवटावर नेला ते बाई पतिव्रता. चांगल्याचा तर कोणी करते. दुर्भगो, भाग्यहीन मालक आहे, धनो पिवा, हातात पैसा नांदत नाही, लोकाची मजुरी करते पण आईवडिलाच्या नावाने काळं लावत नाही, ते बाई पतिव्रता. जडो, अर्ध्या संसारात पती पागल झाले म्हणून त्याला टाकून दुसरा मालक करत नाही, ते बाई पतिव्रता. वृद्धो, पती म्हातारे झाले, 2 मुलं आहे, एक नोकरीवाला एक शेतकरी. नोकरीवाला नेरूळमध्ये राहिले आला आणि शेतकरी गावावर आहे. मग ते 2 मुलं म्हातारपणामध्ये आई वडिलाची वाटणी करतात. बऱ्याच म्हातारे इकडे येतात म्हाताऱ्याला सोडून. इथं अशी कोणती माय तर मी पाया लागतो, मला माफ करजो माय. हो. मग काही नोकरीवाले मुलं काय करतात, आईले म्हणतात, आई तू माझ्यात चाल, म्हणतात की नाही. का? आईवर लय प्रेम आहे म्हणून, आहे ना. आई तू माझ्यात चाल, बाबाले दादात ठेव गाई चाऱ्याने. तुमच्यावर असा प्रसंग येणार आहेत, आले असतील काही मावल्या पतीले सोडून इथं आले असतील शहरात. ज्या बाईनं मालकाले सोडून इथं आली असेल ते बाई पतिव्रता नाही. ज्या मालकाच्या भरोशावर आयुष्यभर जगली, सोडूच नाही. तुमच्यावर असे प्रसंग आले, आई तू माझ्यात, तुम्ही म्हाताऱ्या होणार आहे, 4 दिवसांत तुमचे मुलं तुम्हाला असं म्हणणार, आई तू माझ्यात चाल. मग ज्या मालकाच्या भरोशावर तुम्ही आयुष्यभर जगले, तुमची साडी कुठं फाटू दिली नाही, तुम्हाला कोणा कधी बोर्ड दाखवलं त्याचा हात तोडायची पावर ठेवली, तर मुलाला उत्तर द्या, दादा तुझे लेकरं सांभाळीन पण मी माझ्या मालकाला सोबत घेतो, पतीची सेवा करीन, तुझे लेकरं सांभाळीन, आम्ही दोघं सोबत राहू. त्यानं म्हटलं नाही आई एकटी चाल. मग तुमचं उत्तर पाहिजे, दादा आम्ही गावामध्ये 5 घरं भिक्षा मागून खाऊ पण पती पत्नी एका ठिकाणी राहू, अशी जे बाई म्हणीन ते आहे पतिव्रता. पतिव्रता बाई तिचे पती पोलीसमध्ये. कशासाठी सांगून राहिलं हाय ध्यानात तुमच्या? काय सांगा बरं? काहीच नाही. एका विठोबाले देव म्हणा, बाकीच्या देवाले सोळाव काय, हे एवढं ध्यानात ठेवा. हां, नाहीतर मग कीर्तन काही लक्षात येणार नाही तुमच्या. समजून राहिलं ना? एका विठोबाले देव म्हणाव आणि बाकीचे देव सोळाव काय, याच्यावर हा दृष्टांत आहे, एवढं ध्यानात ठेवा फक्त. पतिव्रता बाई, तिचे पती पोलीसमध्ये, ड्युटीवर जायला निघाले, ते बाई दारात आली, तिने केला टाटा.
इकडे काय म्हणतात बाय बाय, आमच्या खेड्यात टाटा म्हणतात. तिनं केला टाटा. शेजारची बाई म्हणे पहा कशी बाई आहे, पोलिसाला टाटा करते. मग ते साहेब ड्युटी झाल्यानंतर घरी आले. कीर्तनाची आवड, तुम्ही दूरदूरून आलेले इथं का आले तुम्ही? आवड आहे त्याला, आवड. धोतर शर्ट टोपी खांद्यावर शेला. ते साहेब पोलीस कीर्तनासाठी निघाले. ते बाई दारात आली, तिनं केला टाटा. शेजारची आजी म्हणे पहा कशी बाई आहे, याच बाईनं पोलीसला टाटा केला, याच बाईनं महाराजला टाटा केला, कशी काय पतिव्रता. ते महाराज कीर्तन झाल्यावर घरी गेला. मग झोपायचा ड्रेस घालतात, कोणता म्हणतात त्याला? आमच्याकडे त्याला बरमोळा म्हणतात. हो बरमोळा, त्याचं वर्णन आज होणार नाही, वेळ कमी आहे. बरमोळा असा आहे, किती मोठा बुवा असो माप नाही घ्यायला लागत. त्यानं बरमोळा घातला, झोपला, सकाळी उठल्यावर तो फिरायला निघाला. त्या बाईनं केला टाटा. शेजारची बाई म्हणे पहा कशी बाई आहे, पोलीसला टाटा, महाराजला टाटा, बरमोळ्यावाल्याला टाटा. दृष्टांत संपला. अभंगाकडे या आता मंडळी. त्या बाईनं जो टाटा केला, पोलीसच्या ड्रेसला केला की पतीला? बरोबर बोलल्या, पतीला केला. धोत्राला केला की पतीला? पतीला. बरमोळ्याला केला की पतीला? पतीला. कपडे कितीही घातले, तिचा कोण आहे? तसं प्रत्येक हिंदूनं ध्यानात ठेवा, आपला पती, आपला मालक, आपला नवरा, आपला परमेश्वर, आपला देव एकच आहे, त्याचं नाव आहे विठोबा. पण त्या नवऱ्यानं, त्या मालकानं, त्या पतीनं कपडे घातले. विठाई किठाई माशी कृष्णाई का नाही, तो अंबा तोच झाला. आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळाची, कधी वाटा शोभे वाळवंटी वो, जनार्दनी अंबा उभी कर ठेवली कधी हो, आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळाची, पुंडलिक दिवटा शोभे वाळवंटी, एका जनार्दनी अंबा उभी कर ठेवली कटी. पंढरीचा विठोबा अंबाबाई एकच आहे. जेजुरीचा खंडोबा पंढरी विठोबा एकच आहे. राई रखुमाबाई बानू माळसा झाल्या, तो एकच आहे. शिर्डीमध्ये साईनाथ पंढरीचा विठोबाच आहे. अक्कलकोटचे स्वामी समर्थ महाराज पंढरीचा विठोबाच. आमच्या शेगावला सद्गुरू गजाननाच्या रूपामध्ये पंढरीचा विठोबा चाला. व्याधी वारुणी केले कैका संपन्न, करविले भक्ताला गे विठ्ठल दर्शन. पंढरीचा विठोबाच एकच देव आहे, वेगवेगळ्या रूपानं नटला. तुम्हाला वाटील त्या देवावर प्रेम करा. अंबाबाईवर प्रेम आहे, कपाळाले कुंकू लावा.
विठोबावर प्रेम आहे कपाळाले बुक्का लावा. जेजुरीच्या खंडेरायावर प्रेम आहे कपाळाले भंडार लावा. पण प्रत्येकानं ध्यानात ठेवा, आपण मुसलमान नाही, आपण हिंदू आहे. आपलं कपाळ पांढरं नसलं, वाटेल त्या देवाचं नाव आपण लावा. जे देवाचं नाव आवडीन ते घ्या बापू, पण घ्या. 2 चरण सांगण्याचा प्रयत्न केला, 2 राहिले. आम्ही विदर्भातले लोक, आमचे शब्द खरे होतात. मी पुन्हा येईल, मी पुन्हा येईल, मी पुन्हा येईल. हे 2 चरण मी पुन्हा येऊन सांगेल असं माझं म्हणायचं. हा 2 वर्षानं 4 वर्षानं कधी का होईना, पण 2 चरण हे सोडवल्याशिवाय राहणार नाही. हे शेवा इथं अर्पण करतो. सर्व मायबापांना जाहीर माफी मागतो. बोलिलेले कुरे वेडी वाकुडी उत्तरे करा क्षमा अपराध. महाराजा तुम्ही सिद्ध. ईश्वर माऊली ज्ञानराज माऊली ईश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ईश्वर माऊली म्हणता विठ्ठल जय